रिटॉस एक बंद पडल्या तिकडे चाललोय मी आता. पण बसली गाडीत, ते गिअर जाम झाला पूर्ण, पडणंच झाला. आता ती बघायला पण हाताने गिअर इथून टाकला. हा जे हँडल दिसते ना, हा ह्याचा गिअर दणका आहे. इथून आपण डायरेक्ट हातानं गिअर टाकला. आपण हाताने गिअर टाकलाय, असं गाडी गिअरला घेऊन जातो. तर गाडी आपण घेतली आता. ही टोयोटा इटॉस आहे. प्रॉब्लेम काय झाला आहे, जी गिअर शिफ्टिंग केबल असते, जी फ्रंट व्हील ड्राईव्ह गाडी आहे त्याला गिअर शिफ्टिंग केबल येते. केबल तुटल्यामुळं तिचं गिअर पडत नाही. म्हणून दाखवतो, ही याला गिअर शिफ्टिंग केबल आहे आणि हा याचा गिअर आहे जो आपण टाकतो. हा ऑपरेटच होत नाही. क्लच दाबला किंवा काय केलं, गिअरच पडत नाही, कुठलाही पडत नाही. गाडी चालू आहे, आपण गाडी गिअरला घेऊन चाललोय. गिअर पडत नाही तर गाडी आपण कशी घेऊन चाललोय. तर हिला आपण मॅन्युअली बोंड उकडून दुसरा गिअर टाकला आहे. आपण हाताने दुसरा गिअर टाकला आहे. त्या दुसऱ्या गिअरवरच आपण गाडी गिअरला घेऊन जातोय. तर गिअरला घेऊन जाऊन आपण याची गिअर शिफ्टिंग केबल बदलणार, तेव्हा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आपण पुढं गिअर शिफ्टिंग केबल कसली असते ते दाखवतो. तर गिअरला जातो. इथं आपण गिअर पडत नाही की दुसऱ्या गिअरवर आपण चाललोय. पुढं तर जाम ट्रॅफिक. फर्स्ट गिअरवरच गाडी उठते, आपण दुसऱ्या गिअरवरच गाडी थांबवून उठवतो. आपण डायरेक्ट इकडे घुसल्या, जे काय ट्रॅफिकचा विषय येतो. खोललंय सगळं. ही गिअर शिफ्टिंग केबल तुटल्यावर तुटल्या इथं, त्यामुळे गिअर पडत नाही. आणि आपण जो हाताने गिअर टाकलेला ना, ते हे आपण डायरेक्ट गिअर टाकलेला असा, कारण केबल ऑपरेट होत नव्हती. तर आपण ती केबल काढणार आहे आणि बसवणार आहे. खोलून घेतलंय. केबल आता सोडवायचं आतून. अजून केबली खाली शिफ्टिंग केबल आतनं आपण खोलली आहे. आता बाहेरून डायरेक्ट वाढणार आपण. गिअर शिफ्टिंग केबल आपण काढलेली आहे. इथून तुटल्या पूर्ण. ही गिअर शिफ्टिंग केबल आहे. इथून आपण गिअर टाकतो आणि इथून गिअरबॉक्स पुन्हा ऑपरेट होतो. ही केबल तुटल्या, आपण बदलणार. हे गिअर बसवणार. तर गिअर शिफ्टिंग केबल आपण बसवल्या की ऑपरेट कशी होत आपण बघतो. न्यूट्रल, फर्स्ट, सेकंड. त्याचा रिव्हर्स पुढून पडतोय. हे वर उचलायचं, हे रिव्हर्स पडतोय असं. तर मॅन्युअली जर ऑपरेट होते, आपण सगळं कम्प्लीट करून ट्रायल मारूया गाडीची. तर गाडी झाली कंप्लीट. गाडी चालली आता. गाडी गेली, आपण दुसरी गाडी घेऊ कामाला.